नटराजाला विनम्र अभिवादन करून संदीप मदाने सविनय सहर्ष सादर करीत आहे एक अभिवाचन. नाटकाचं नाव आहे चंद्र जिथे उगवत नाही. लेखक वी.वा. शिरवाडकर. रूपा रूपा रूपा, अगं हाक मारतोय ना मी तुला. लक्षात येत नाही का तुझ्या? तुला कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? काय म्हणालीस? तू माझी रूपा नाहीस? शक्यच नाही. माझी इतकी चूक होणारच नाही. रूपा रूपा, अगं तुझे हे डोळे, ही नजर नदीतल्या वाहत्या पाण्यावर मध्यरात्री बरसणाऱ्या चांदण्यासारखी. तुझ्या ओठावरचं हे अर्धवट उमलणारं हास्य जंगलातल्या फुलांवर ठिबकणाऱ्या उशेच्या कोवळ्या किरणांसारखं. रूपा, तुला समजत नाहीये का मी काय म्हणतोय ते? काहीच का आठवत नाहीये तुला? रूपा रूपा, अगं मला मोराची पिसं आवडतात म्हणून तू नदीकाठच्या दरडीवर पिसं डुंडाळीत होतीस. एक सुंदर पीस घेऊन आलीस माझ्याकडे धावत, एखाद्या निर्झरासारखी. पण माझं लक्ष पिसाकडे नव्हतंच, तुझ्याकडे होतं. कारण तू स्वतःच एक सुंदर मोरपीस होतीस. मी तुला माझ्या मिठीमध्ये ओढून घेतलं पहिल्यांदाच. अगं किती घाबरली होतीस तेव्हा तू, किती लाजली होतीस तू, सोनेरी आकाशातून उतरलेल्या एखाद्या तरल स्वप्नासारखी. स्वप्न स्वप्न नुसते शब्द. स्वप्न गाल ओठ असलेलं स्वप्न, स्वप्न ज्याची चुंब न घेता येतात. त्वचा असलेलं स्वप्न ज्यात जळते स्पर्श रुतवता येतात. शरीर असलेलं स्वप्न ज्याला धगधगून मिठ्या मारता येतात. स्वप्न पाकळ्या पाकळ्या तोडून जे कुस्करता येतं एखाद्या बिछाण्यावर. स्वप्न जे भिरकावून देता येतं उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीसारखं. रूपा रूपा, तू जर आज बाजारात बिछाना मांडणारी एक बाजार बसवी असलीस तर त्याला कारण फक्त मी आहे. गंगेप्रमाणे गटारीलाही एखादी गंगोत्री असतेच की, तसंच वेश्येचं वेश्येपणही केव्हा तरी आणि कुठेतरी सुरू होतं. आठवतंय मला, 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला प्रत्येक सुटीमध्ये मी माझ्या मावशीकडे जात असे, तारागडला. पक्ष्यांचं अभयारण्य तिथे. सुट्टीतून परत आलो की शेकडो पक्षी डोक्यात भिरभिरत असायचे. पक्षी नाना देशांचे, नाना जातीचे. त्यातल्याच एका सुंदर निष्पाप गोंडस पक्षानं माझ्या काळजात घरटं बांधलं होतं. रूपा नाव होतं तिचं. मावशीच्या घरी कामाला असलेली एक मुलगी. लहान वयात कोणा म्हाताऱ्याशी लग्न झालं होतं तिचं, पण सासरी जाण्याआधीच विधवा झाली. मावशीनं तिला आपल्या पदराखाली घेतलं, थोडंफार शिकवलंही. आणि तिच्याबद्दलच्या प्रेमाचं म्हणाल तर कोणास ठाऊक ते प्रेम होतं की आणखीन काही होतं. कदाचित त्या वयात जडणारी ती व्याधीही असेल, स्त्रीच्या शरीराचा आणि मनाचा शोध घेण्याच्या अदम्य लालसेची. कदाचित मी कथा कादंबऱ्याच्या ज्या रोमांसमध्ये वावरत होतो तो रोमांस प्रत्यक्षात आणण्याचा तो एक प्रयत्नही असेल. पुरुषाच्या शरीराकडून स्त्रीच्या शरीराकडे पाणलोटासारखी वाहत जाणारी ती शुद्ध तांबडी लाल वासनाही असेल. पण एक प्रामाणिकपणानं सांगतो, जे काही होतं त्यात कुठलीही दुष्टता नव्हती, लुटारू वृत्ती तर नव्हतीच. काहीतरी अंगावर चालून येत होतं आणि मी त्याला शरण जात होतो. प्रत्येक सुटीमध्ये आमच्यातली जवळीक वाढत गेली आणि नंतर शेवटच्या सुटीमध्ये एके दिवशी संयमाची लक्ष्मण रेषा ओलांडली गेली. संयम, लक्ष्मण रेषा फार मोठे तात्विक शब्द आहेत ते. त्यांच्या जवळपास जाण्याची देखील माझी कुवत नव्हती. फक्त वाहत गेलो शरीरतेच्या एका दुर्दम्य ओघामध्ये. अशीच एक सुंदर संध्याकाळ होती. मी माझ्या खोलीतून खालच्या दिवाणखान्यात आलो. तिथं रूपा उभी होती, एकटी, पुतळ्यासारखी स्तब्ध, निश्चल. अलमारीवरील गणपतीच्या मूर्तीवर नजर रोखलेली, दोन्ही हात छातीवर जोडलेले, पदराचं भान नसलेली तिची ती रसरशीत मूर्ती लक्षावधी वर्षांचे सांस्कृतिक पाश निघून पडत होते. मी आधी मानवाच्या भूमिकेत प्रवेश करत होतो. त्या दिवाणखान्यातच नव्हे तर साऱ्या दुनियेत, साऱ्या विश्वात
ती आणि मी, फक्त दोघे. आम्ही दोघंच उरलो होतो, 2 माणसं नव्हेतच, निसर्गातल्या 2 चेतना. नाही रूपा, नाही. रडणं आता अजिबात बंद. माझ्यासमोर कोणीही रडलेलं मला सहन होत नाही. मी काय सांगतोय ते ऐकणारच का जरा? सगळ्या गोष्टी या 8-10 दिवसात कुठल्या कुठे गेल्यासारख्या वाटतात. पण रूपा, आपण एकमेकांना खूप आनंद दिलाय, खूप सुख दिलंय. अभद्र गळे काढून असा समारोप करायचा? म्हणते कशी? सतीश बाबू, मी तुमच्या वाणी शिकली सवरली नाही, अडाणी आहे. पण मला एक माहित आहे, तुमची दुनिया वेगळी, माझी दुनिया वेगळी. तुमच्या दुनियेसनी जेव्हा सुटी असते तेव्हा ती आमच्या दुनियेकडे येते. या अंथरुणातल्या गोष्टी अंथरुणातच ठेवायच्या, त्यासनी दिवाणखाना नाही दावायचा. सतीश बाबू, मी तुमच्यासाठी तुमच्या घरातली केरसून बी व्हायला तयार आहे. तुम्ही मला लई आवडता सतीश बाबू. माझ्या काळजामध्ये तुम्ही रक्तावानी वाहता. आणि तरीही तुमच्या रस्त्यावर मी एखाद्या भूतासारखी येऊन उभी राहणार नाही. पण एकदा तरी याल ना सतीश बाबू? माझी जबाबदारी घ्यायसाठी नाही हो, तर वेळ प्रसंगी मला धीर द्या. याल ना सतीश बाबू? याल ना सतीश बाबू? हो हो, मी तिला वचन दिलं होतं. पण मी तारागडला पुन्हा कधीही गेलो नाही. 4-6 महिन्यांनी BA ची परीक्षा पास झालो. ताबडतोब मला लष्करात कमिशन मिळालं. लढाईचे दिवस होते. मला आसामच्या आघाडीवर जाण्याचा आदेश मिळाला. माझा रेल रस्ता तारागड जवळ असलेल्या एका स्टेशनवरून जात होता. मी मावशीला कळवलं. तिचं उत्तर आलं की इतक्या लांबवर रात्रीच्या वेळी मला स्टेशनवर येणं शक्य होणार नाही. पण मी रूपाला पाठवते, ती भेटेल तुला. रूपा त्या दिवशी भेटली आणि नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला शरम वाटावी असा तो प्रसंग होता. त्या छोट्याशा स्टेशनवर गाडी 2 मिनिटच थांबणार होती. रात्री 1:30च्या सुमारास. रात्र वादळाची, तुफान पावसाची होती. गाडी स्टेशनमध्ये थांबली तेव्हा पाऊस आभाळ फुटल्यासारखा कोसळत होता. विजांचे लोह कडकडत होते. गाडी थांबली. मी बाहेर बघितलं. त्या भकास निर्जन फलाटावर रूपा एकटी धावत होती. एका डब्यापासून दुसऱ्या डब्याकडे ओली चिंब, पावसाच्या धारा, विजांचे जाळ अंगावर घेत धावत सुटलेली, प्राणांचा शोध घेत असलेल्या शरीरासारखी. सतीश बाबू, सतीश बाबू अशा हाका भरत होती ती. पाहत होतो पण एकदम काय झालं माझं मलाच कळालं नाही. माझ्या मनात एक विषारी विचार सापासारखा सळसळत शिरला की आपण तिला भेटूच नाही. फलाटावर धावणार ते ओलं चिंब, वादळ वेड पिसाट पाहून माझ्या मनात सळ घुसला. हे इतकं असं मी मागितलेलं नाहीये. मला नकोय ते. अरे, झाडावर एखादं हातालगतचं फळ काढण्यासाठी सहज फांदी ओढावी आणि सगळं झाडच उन्मळून अंगावर पडावं, असं काहीतरी होतंय. आकाशात नव्यानं पंख पसरणाऱ्या पक्षाला धरण्यासाठी एक पिंजरा सैरावेरा धावत होता. मला नको होता तो. पिशाच्य पाहणाऱ्या माणसासारखा मी खिडकीतनं एकदम मागे सरकलो. खूप मागे. पण मी अगतिक होतो. तो क्षण एका रेल्वे इंजिनासारखा धडधडत होता. काय चिरडलं जातं याची पर्वा न करणारा निर्दय अमानुष, स्वतःच्या गतीशिवाय दुसऱ्या कशाचं भान नसलेला. सतीश बाबू, सतीश बाबू असं ओरडत ती माझ्या डब्यावरून धावत पळत निघून गेली. मी भिजलेल्या भेदरलेल्या कुत्र्यासारखा मागच्या बाकावर दडून बसलो होतो. क्षणभरात घंटा घणघणली, शिट्ट्या किंचाळल्या आणि गाडी चालायला लागली, वेगानं धावायला लागली. खिडकीजवळ अखेरचं मी तिला पाहिलं तेव्हा स्टेशनच्या कडेला असलेल्या एका पांढऱ्या भिंतीला पाठ लावून ती उभी होती. दिव्याखाली पावसात भिजत, डोळ्यावरचं निथळणारं पाणी मनगटानं निपटून काढत ती अजून पाहत होती की मी कुठं दिसतोय का म्हणून. आणि एक क्षण, कदाचित अर्धाच क्षण, तिची माझी नजर भेट झाली. तिची ती दृष्टी आठवली की आजही अंगावर शहार आहे तो. दशदिशा घुसमटून टाकणारा एक विराट हुंका तिच्या नजरेमध्ये तडफडत होता. तिचे ओठ थरथरले, हलले, शब्दांशिवाय, उच्चारांशिवाय.
आणि पाठीशी असलेल्या पांढऱ्या भिताडावर ती कोसळून पडली, शरीर हरवलेल्या सावलीसारखी. कर्कश किंकाळी फोडत गाडी स्टेशनामधून बाहेर पडली आणि मीही बाहेर पडलो रूपाच्या आयुष्यातून कायमचा. त्या एका क्षणाचं हे सारं रामायण आहे. तो एक क्षण आगगाडीतल्या त्या भयानक निर्णयाचा, भीतीचा, जबाबदारी झुगारल्याचा. पण कदाचित त्या क्षणी मी दुसराही निर्णय घेतला असता. त्या दुसऱ्या निर्णयालाही मी तेवढाच जवळ होतो. देवाच्या कपाळावरची कौलाची पाकळी जशी इकडे पडली तशी ती तिकडे पडली असती. तितक्या सहजतेनं मी तिला हाक मारली असती, रूपा 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 म्हणत मी खाली उतरलो असतो. तिच्या भिजलेल्या केसावरून हात फिरवला असता. तिचा थरथरणारा हात हातात घेऊन मग सारंच बदललं असतं. अरे, दुनियेचे बनावट रीतिरिवाज मी कधी मानतच नव्हतो. मी तिला माझ्या घरात, माझ्या आयुष्यात आणली असती पत्नी म्हणून. मग ती मालकीण झाली असती माझ्या संसाराची, माझ्या कीर्तीची, माझ्या धनाची, माझ्या सर्वस्वाची. आणि भरकटत जाणाऱ्या माझ्या जीवनाच्या प्रवाहाला एक सुंदर किनारा मिळाला असता. अरे, मी असाच बसलो असतो आणि ती दार उघडून माझ्याजवळ आली असती. माझी गृहलक्ष्मी, माझी रूपा. म्या तर होईन चांदणी, चमचम करेन गगनी, तिथे तू कैसा येशील र, तुझी माझी भेट कैशी र. मग मी होईन चकोर ग, चंद्राला घिरट्या घालीन ग, ढगात ढगात ढुंडीन ग, तिथे मी तुझला भेटीन ग. म्या तर होईन मासोळी, दडेन दर्याच्या तळी, तिथे तू कैसा येशील र, तुझी माझी भेट कैशी र. मग मी होईन भोया ग, दर्यात टाकीन जाळे ग, जाळ्यात तुझला पकडीन ग, तिथे मी तुझला भेटीन ग, तिथे मी तुझला भेटीन ग. रूपा.